नमस्कार. काय विलक्षण योगायोग आहे बघा. मोदींना सत्तेवर येऊन वर्ष झालीत 12, म्हणजे झाले की 12 असं म्हणायची वेळ आहे. वाजले की 12 म्हणत नाही मी. नाही, वाजले की 12 असं म्हटलं तरी कुणाच तरी वाजले की 12 असं म्हणावं लागेल. बघा काय योगायोग असतो. मोदींना सत्तेवर येऊन वर्ष झालीत 12 आणि बरोबर त्याच वेळेला मोदींच्या समर्थनार्थल्या खासदारांची संख्या झाली आहे 313. वाजले की 12, 313. कोणाचे? जे विरोध करतात त्यांचे. मोदींची संख्या 313 होणे आणि विरोधकांचे 313 होणे आणि बरोबर 12 वर्ष पूर्ण होणे हा विलक्षण योगायोग आहे. आणि या योगायोगात ममता संकुचित होत चालली आहे. आणि एका पेपरनी टायटल दिलं, ममता आटली. अजिबात मी त्या टायटलशी सहमत नाही. माझं मत आहे ममता फाटली, म्हणजे ममताची पार्टी फाटली. कशी फाटली ते बघितलं पाहिजे आणि अजून फाटणार आहे. मी केलेल्या भविष्यवाणी कशा खऱ्या ठरल्यात हे सांगत सांगत आता अजून एक भविष्यवाणी करण्याचा विचार आहे. कृपया मला ज्योतिष समजू नका. जेवढी आपली राजकीय छोटीशी अक्कल आहे ना, त्या अकलेवर बोलावं. म्हणजे उगी फार काही शानपणा सांगण्याची गरज नाही आहे. मी याआधी म्हटलं होतं की आता ममताचा पक्ष फाटणार, 313 होणार. ममताच्या पार्टीचे 12 वाजणार. मोदींना 12 वर्ष 313 खासदार व्हायला हेच कारणीभूत ठरलेत. पहिल्यांदा मोदींचा पक्ष कलकत्त्यात फुटला. कोलकात्यामध्ये त्यांच्या 80 आमदारापैकी 58 फक्त बाजूला गेले आणि बाकीचे उरलेले चक्क एवढी मोठी संख्या ममताकडे उरली. ममता सैरभैर झाली आणि ममताच्या या सैरभैर होण्यानंतर दुसरा धक्का, झटका 440 करंटवाला जो बसला, ज्याची आम्ही आधीच भविष्यवाणी केलेली होती. मोदी बहुमतात येणार म्हटलं होतं मी, आणि खासदार फुटणार हेही सांगितलं होतं मी आमच्या सहकाऱ्यांना सांगतो, जरा त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट दाखवा दिवसासहित. कधी अपलोड केला होता, काय अपलोड केला होता ते बघा, तुम्हीच बघा तुमच्या ह्याच्याने, आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे तेच घडलं. लोकसभेतल्या 28 पैकी 20 खासदारांनी कल्टी मारली. आता आटली का फाटली तुम्ही ठरवा. 28 पैकी 20 खासदारांनी कल्टी मारली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. इतकाच नाही भाई, त्यांनी NDAला पाठिंबा देऊन टाकला. ते म्हणले आता आमचा पाठिंबा या 20 जणांचा NDAला, भाजपला, नरेंद्र मोदींना. मी काय म्हटलं होतं तेच घडलंय. त्यांनी पाठिंबा दिला आणि लोकसभेतल्या NDAच्या खासदारांची संख्या झाली 313. अब बोलो भाई, आता काय झालंय? आता अजून एक घटना घडणार आहे. जवळपास ममताचे राज्यसभेतील खासदार सुद्धा फुटण्याची वेळ आलेली आहे. एक तर त्यांचे दिवसही बिचाऱ्यांचे कमी राहिलेत. आता बंगालातही निवडणुका होतील, त्या तिथे काय कांड होतंय, कारण तेवढी जागा नाही राहिली की निवडून येतील. आता ज्यांना पुन्हा निवडून यायचं आहे त्या 58 आमदारांच्या मधून ते फुटणार, भाजपकडून व्हावं वाटणारे फुटणार, आणि राज्यसभेत सुद्धा ममताला फटका बसणार. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यामुळं ममता आटली नव्हे, ममता फाटली हे शीर्षक जास्त योग्य राहील. भविष्यवाणी क्रमांक 1, राज्यसभेत देखील ममतांना फटका बसणार. भविष्यवाणी क्रमांक 2, जे विधेयक मोदींना संमत करता आलं नाही, जे विधेयक मोदींना संमत करता आलं नाही, ते विधेयक संमत करण्या इतकं संख्याबळ NDA कडे येणार आणि लवकरच ते विधेयक
परत लोकसभेत येऊन संमत होणार. जिथे मोठा भाई का पराभव झाला तिथे मोठा भाई बिघडला आणि त्यांनी घाव टाकायचं ठरवल्यावर काय होऊ शकतं याचा अंदाज येत राहील. राहुल गांधी रोज बोलत राहत आहेत 26 के बाद मोदी प्रधानमंत्री नहीं रहेंगे. 24 ला म्हणले होते, 25 ला म्हणले होते, 26 ला म्हणले होते, 27 ला म्हणतील, 28 ला म्हणतील, 29 ला म्हणतील, 30 ला म्हणतील, 31 लाही म्हणतील, 32 लाही म्हणतील. पुढचं मी सांगत नाही. एक सांगतो, 32 पर्यंत तरी नरेंद्र दामोदर दास मोदी. पुढचं मी सांगत नाही यासाठी की पुढच्या काही वेगळ्या गोष्टी असू शकतील. सगळ्यात मोठी गोष्ट 17 वर्ष पूर्ण झालेली असतील मोदींना. म्हणजे परमपितामह पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा अधिकचा काळ झालेला असेल. त्यावर नाही पडायचा. पण या सत्तेच्या काळातच या लोकसभेतच ते पडलेलं विधेयक जे महिलांसंबंधीचं आहे, या देशातल्या निवडणूक व्यवस्थेला बदलण्यासंबंधीचं आहे, ते संमत होईल. तुतारी घेतलेला म्हातारा माणूस आणि आईस्क्रीम संपलेल्या कोनमध्ये जाळ लावलेला पक्ष, ज्याला मशाल म्हणतात, या दोघांच्या मध्ये काय होणार आहे याचा अंदाज तुम्हाला आलेला असेलच, जो मलाही दिसतोय. 17-18 खासदारांच्या वर अजून जाळं फेकण्यात आलं आहे. आणि हे जाळं, हे वाक्य चुकलं हो माझं, असं चुकायला नको मी. 17-18 खासदारांच्या वर जाळं फेकण्यात आलं आहे, हे वाक्य माझं चुकलेलं आहे. या 17-18 खासदारांनी पाण्यात जाळं बघून जाळ्यात पक पडण्यासाठी उडी मारलेली आहे, हे वाक्य जास्त बरोबर राहील. आणि हे जाळ्यात येऊन जाळ्यातून कोळ्याच्या होडीत येणार हे नक्की आहे. त्यामुळं पुढची भविष्यवाणी, पडलेलं विधेयक संमत होण्या इतकं संख्याबळ नरेंद्र मोदींच्याकडे असेल आणि ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतील. आटलेली ममता, फाटलेली ममता आणि इंडीचं फाटलेलं जाळं, या सगळ्या विषयात आता नवीनच करामती घडवणार आहे. नमस्कार.